नमस्कार मंडळी. आमच्या मराठीजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, लेक लाडकी योजना या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहेत आणि यावरती काल आम्ही एक आर्टिकल सुद्धा लिहिलंय. त्याबद्दल सर्व माहिती दिली होती. कदाचित तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करत असाल, तर हे आर्टिकल तुम्ही वाचलं असाल आणि आमच्या मराठीजन.com या वेबसाईटला नक्की फॉलो करा. कारण यावरती आम्ही महत्त्वाचे अपडेट दररोज टाकत असतो. अनेक वेळा असं होतं की व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे काही महत्त्वाची जी अपडेट असते ती आम्ही आर्टिकलद्वारे सांगत असतो. म्हणून आमच्या या वेबसाईटला नक्की फॉलो करा. तर लेक लाडकी योजनेसंदर्भात नेमकी काय अपडेट आहे ती आपण आता बघूया. तसंच या आर्टिकलची लिंक मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहे. तिथे तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकतात. तर मंडळी, लेक लाडकी योजनेसंदर्भात तुम्हालाही माहीत आहे की सर्व मुलींना लखपती सरकार करणार आहेत आणि त्यानुसारच आता या लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. तर हे बघा, इथे आर्टिकलमध्ये आम्ही सांगितलं होतं काल की पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे जसं डिसेंबर महिन्याचे जे काही हप्ते ते जमा होत आहेत, त्याचप्रमाणे म्हणजे लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता लेक लाडकी या योजनेचे पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आणि ही सुरुवात कुठे झाली? तर अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये या योजनेचा पहिला हप्ता खात्यात वर्ग करण्यात आलाय. यात 6,584 मुलींच्या खात्यात पैसे जमा झालेत. प्रत्येकी 5,000 प्रमाणे 3,17,00,000 रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आले. त्यामुळे सध्या अनुदान वितरणात अमरावती जिल्हा हा राज्यात अव्वल ठरला, म्हणजेच पहिला ठरला आहे. यात प्रत्येक मुलीला 5,000 याप्रमाणे 3,17,00,000 रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आले त्यांच्या बँक अकाउंटवरती. म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुमचं जे बँक अकाउंट आहे ते डीबीटीसाठी ॲक्टिव्ह असावं. सेम जसं लाडकी बहीण योजनेसाठी ॲक्टिव्ह असतं, अगदी त्याचप्रमाणे. तर लेक लाडकी योजना काय आहेत? याबद्दल अनेक व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितली आहे. तसं आर्टिकलमध्ये ही सर्व माहिती लिहिलेली आहे. तर या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्ष वयापर्यंत एकूण 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली. म्हणजेच एक प्रकारे मुलगी 18 वर्ष वयाची होईपर्यंत तिला लखपती करण्याची ही जी योजना आहे, त्यात तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. पण यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा आहेत, त्याही आपण बघूया. इथे खाली या योजनेचे उद्दिष्ट वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही आर्टिकलमध्ये नक्की वाचा. त्याची लिंक व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. त्यावरती क्लिक करून तुम्ही वाचू शकतात. मी आता सरळ या योजनेसाठी काय-काय डॉक्युमेंट लागतायत किंवा या योजनेसाठी पात्रता काय ते बघूया आपण. तर लेक लाडकी योजना ही पिवळ्या व केशरी शिधापत्रकाधारक म्हणजेच रेशन कार्ड धारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. ठीक आहे. म्हणजेच मुलींसाठीच ही योजना आहे, हे लक्षात ठेवा. आणि तेही जन्म कधीचा असावा? 1 एप्रिल 2023 च्या नंतरचा किंवा 1 एप्रिल 2023 रोजी. तसंच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. हे लक्षात असू द्या. कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सुद्धा सादर करायचे. प्रत्येक दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. म्हणजे जुळे मुले जर झाली तर त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुली असतील तर त्यांना ही योजना लागू राहील. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी व मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. म्हणजेच 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना लागू आहे. पण त्याआधी जर एखादी मुलगी असेल आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला तरी त्या मुलीला ही योजना लागू राहील. जुळ्या मुली जरी असतील तरी त्यांनाही ही योजना लागू राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहेत. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहेत. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000पेक्षा जास्त नसावे. म्हणजे 1,00,000 रुपयांपर्यंत तुमचं इन्कम असावं तरच ही योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. तर या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे? तर पिवळ्या व केशरी शिधापत्रकाधारकांना कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येईल. तर हे टप्पे जे आहेत ते महत्त्वाचे लक्षात ठेवा. जन्मानंतर 5,000 रुपये मिळणार आहेत.
इयत्ता पहिलीत ₹6,000, 6वीत ₹7,000, 11वीत ₹8,000 आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ₹75,000 मिळणार आहेत. तर असे एकूण ₹1,01,000 मुलीला मिळणार आहेत आणि मुलगी लखपती होणार आहेत. तर यासाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, यात वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त नसावं, म्हणजे कमी असावं. याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. त्यानंतर पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत, मतदान ओळखपत्र. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. हे लक्षात ठेवा. 18 वर्ष जेव्हा पूर्ण होईल मुलीचं, त्यावेळेस मुलीचं मतदार यादीत नाव असल्याचा दाखला आवश्यक आहे. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट. यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. येथील अटी शर्तींमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार. ठीक आहे. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. म्हणजे जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला ₹75,000 मिळणार आहेत, पण यावेळेस मुलीचा विवाह झालेला नसला पाहिजे, हे लक्षात असू द्या. अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र सुद्धा द्यावे लागणार आहेत. तर लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा? तर लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील. तर मेन काय अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला या संदर्भातला अर्ज सादर करायचा लेक लाडकी योजनेसंदर्भात आणि त्यानुसार या अर्जाची पडताळणी करणार आहेत. यात ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी दोन्ही भागांसाठी इथे माहिती दिलेली आहे. तर अंगणवाडी सेविकाच आहेत हे लक्षात असू द्या. आता या योजनेचा जो अर्ज आहे तो आम्ही इथे त्याची लिंक दिलेली आहे. लेक लाडकी योजनेसाठी अर्ज इथे डाउनलोड करता येणार आहे तुम्हाला. या संदर्भातला अर्ज आणि GR दोन्ही बाबतची लिंक इथे दिलेली आहे. डाउनलोड लेक लाडकी योजना फॉर्म, तर इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच आमचा जो मराठीजन टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आम्ही या संदर्भातला अर्ज देणार आहोत. तिथे तुम्ही तो डाउनलोड करू शकता तिथून. तर लेक लाडकी योजनेचा हा जो फॉर्म आहे तो डाउनलोड कसा करायचा? तर सिम्पली इथे डाउनलोड लेक लाडकी योजना फॉर्म आहेत. तर इथे क्लिक करायचं तुम्हाला या ब्ल्यू टेक्स्टवरती. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक PDF फाईल ओपन होईल. तर यामध्ये इथे बघा GR आहेत आणि खाली आले GR वाचून घ्या पूर्णपणे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे हा फॉर्म दिसतोय तुम्हाला. 9व्या पेजपासून हा फॉर्म आहे. तर हा फॉर्म भरून तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जमा करू शकतात. तर अशा प्रकारे हा फॉर्म आहे. नोंदणीसाठी हा अर्ज आहे. हा फॉर्म तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळणार आहे. तुम्ही तिथून याची प्रिंट काढू शकता. आणि या लेक लाडकी योजनेसंदर्भात तुम्हाला इतर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या मराठीजन या वेबसाईटला भेट द्या. इथे आमचे बरेच आर्टिकल आहेत. योजना या कॅटेगरीमध्ये आला तर तुम्हाला खूप साऱ्या योजनांबद्दल इथे माहिती मिळेल. ठीक आहे. जे काही लेटेस्ट अपडेट आहे ती आम्ही इथे टाकत असतो. तसंच होम पेजवरती आला तर इतरही क्षेत्रांविषयी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. मग ते हेल्थ असेल, योजना असेल किंवा आर्थिक असेल. त्यामुळे नक्कीच आमच्या मराठीजन.com या वेबसाईटला भेट द्या. तसंच हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांनाही या योजनेबद्दलची पात्रता, अर्ज कसा करायचा वगैरे याबद्दल माहिती मिळेल. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.